भाजीला काही नसलं की अशी भाजी बनवून खा, एकच नंबर लागते बरं का. पहिले तर कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याला भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून खोबरं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर चणा डाळ ही चांगली खरपूस भाजून घ्यायची. कांदाही तसंच चांगलं खरपूस आणि लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यातच अद्रक, लसूण, कोथिंबीर यालाही भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाते आणि चव छान येते. आणि थोडंसं बेसन घेऊन त्यात थोडेसे जिरे, तिखट, धनिया पावडर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. कढईत थोडंसं तेल टाका, थोडं जिरं आणि लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला जे काही असेल ते टाकून परतून घ्या आणि वाटण केलेलं टाकून द्या. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर पाणी टाकून चुनगोळे सोडून द्या आणि गरमागरम भाजी सर्व करा.